प्लॅन आहे गणपतीपुळे आणि खूप सारा बीचेस करायचा. असं 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 पाय पसून असं कसं बसू असं. गणपती बाप्पा तुम्ही तो वास जो तो वास होता इझी होने वाला आहे कारण की आम्ही नाईट स्पेंड करतोय बीच वरती. बरोबर. कसं काय विषय मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या कोकण डायरीज ब्लॉग नंबर 2 मध्ये. तो आता उठलो आहे सकाळी आणि रत्नागिरीला स्टे केला आहे आम्ही आणि आता प्लॅन आहे गणपतीपुळे आणि खूप सारा बीचेस करायचा. सो असा काय प्रॉपर असा प्लॅन केलेला नाही आहे, पण जसं ठरवू तसं पुढे पुढे जात जाऊ. आणि सगळे उठलेत आता. बघूया आपण काय काय गडबड चालू आहे सगळ्यांची. हे रेडी व्हा ना, काय टाइमपास चालू आहे तुमचा. हा रेडी हो ना, काय टाइमपास चालू होता. हे बघ हे गौरवने टाइमपास करायला लावला, इथं सगळा खोलून ठेवलाय. काय गौरव काय बघ जतीन कुठं जाणार भाऊ आता. अरे यार आम्ही 10 वाजता गणपतीपुळेच्या मंदिरचं दर्शन घेणार होतो, पण हे यांचा टाइमपास एवढा चालू आहे. तिकडे बघ तिकडे आम्ही किती वाजता पण उठलो. तुमची तयारी झाली किती रेडी झाली दीदी. आज आपण कुठे कुठे जाणार आहे तसं बघायला गेलं तर. प्लॅन तर गणपतीपुळेचा होता 11 वाजता, आता तर 12 वाजले. 11 वाजता नाश्ता घ्यायला ते जाऊ दे, काय अर्थ नाही आपण बोलू. बघूया आता आपण पुढे कसं जाऊया, कसं काय होतंय तुम्हाला दाखवतो. मी आता रेडी तर झालोय, आता गाडीत बसतो आणि मग पुढची मजा दाखवतो. हे चला रे लवकर चला रे, टाइमपास करू नको रे. काय 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 चल रे जतीन चालला. हे हाय कोण एले एले आई शपथ डायरेक्ट बोचका घेऊन चाललाय. चला तरी पिशवी घेतली डायरेक्ट तो टॉवेल मध्ये बांधून निघालाय. भाई काय गरज चलो ढोला लेके चलो. काय किचकिच लावले नुसती कचकीच आहे. 1 तासाचे काय एवढूचे कपडे नाही आणले ना. तिची पोरीची पण एवढी किचकिच नाही. A few minutes later. मेकअप चालू आहे. मेकअप लिप्पा में तो लिप्पा में जातो. मेकअप आहे. मेकअप आहे. हे काय लिपस्टिक लावाय. लिप बाम लिपस्टिक लावायला लावले यांनी. लिप बाम लिप बाम में लिप बाम. बघा बघा इकडं इकडं पिंकू. पाडीदार तू ये रे पुढं. कसा दिसते बघा आमची गौरवी. पुष्पा बम लगा तो फ्लावर समझा गया. फायर है मैं शेखावत है मैं. चाललोय ऑन रोड आहोत गणपतीपुळ्याला. मेकअप गाडी तर चालू झालाय. 1 मिनिट या साईडला जा. या साईडला या साईडला दाखव. टाकतोय तिकडून हात टाकतोय. ते पाय असे कर ना तुझे. तू कसं जर तेवढा तू ये तू. अरे कहना क्या चाहते हो. जेवढा तू काय बोलतोय तू. मला माहित नाही. तू असं एकदा बस. नाही जमत बसायला सांगतो. बघितलंय का तू. असं नाही जमत. मी बसले का तुझा माथा तोडलाय का काय. तिथं तू स्टीलचा लावलाय का. तो फोल्डच नाही होत. असं 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 पाय पसून असं कसं बसू असं.
पूर्ण वेळ तसाच बसतो माहितीये का तुला? हे बा असं असतो तो पूर्ण. तू कशाला एवढा असं बसतो पसरून? अरे नाही कसा असा होते असं बसल्यावरती. बस बस असा बस. Don't you want to go to culture, baby? You need me like a need. हे जतीन 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 ऐक ना. ऐक ना आता खरंच आहे काहीतरी सांग. नाही जतीन ऐक ना. हे इकडे बघ ना. वरती क्रॉस गेलाय बघ. तुझ्या गॉगलकडे सगळं ब्लॉग मध्ये तेच दिसणार आहे प्रॉपर. फिरला बघ जायचं. चिल्लर दे रे. हे बघ तिकडे पावशी वागतो त्यांना बोलतो. दरबदर मिलता नहीं तेरा निशान हो के जुदा मैं जिया तू है तेरी यादों में खोया रहता हूँ मुझको डसती है तन्हाइया. बघा भावांनी चष्मा घेतलाय. तुम्ही कमेंट करून सांगा कसा दिसतोय चष्मा मला. मी पण नवीन घेतला बाबा. मी डायरेक्ट नवीन चष्मा घेतलाय. बोल ना. आता जतीन आम्ही पोचलोय आता गणपतीपुळ्याला. दोघांनी पण दर्शन घ्यायचंय. दर्शन घ्यायचं. खूप गर्दी खूप म्हणजे गर्दी तर आहे गर्दी तर आहे गर्दी तर आहे पण आता बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी तर तेवढं सहन करावं लागतं. बघू आता गर्दी किती. कॉन्फिडन्स परत आलाय. जतीनचा कॉन्फिडन्स परत आलाय. चष्मा घेतला नवीन हे केलाय त्यामुळे कॉन्फिडन्स परत आलाय. बरोबर तो पुढं चाललाय. काय बरोबर काय चाललंय त्यालाच माहिती. आता दर्शन घेतो. गर्दी बघ किती. आणि गर्दी तर आहे बाई. लाईन आहे रे लाईन. 1-1.5 तास कुठं जातो. 1-1.5 तास कुठंच नाही. बघूया आता दर्शन घेतो. मी तुम्हाला पुढचं दाखवतो. लाईन दाखव. लाईन बघा लाईन बघा. बोला चालू थांबू नका. चला चला आज चाललोय आम्ही. आता इथून नंतर काय क्लिप्स वगैरे घेता येणार नाही मला. त्यामुळे नंतर मग तुम्हाला बाहेर आल्यावरच दाखवतो. थोडं फक्त दाखवता आलं ते इथे. हायफाय दिला. अरे यार डिस्गस्टिंग आहे. चल पुढे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा. आता 1-1.5 तास लाईन लावून 1 तास 1-1.25 तास झाला. 1.25 तास लाईन लावून आम्ही दर्शन घेतलेलं आहे. मस्त दर्शन झालं. यांनी पण दर्शन घेतलंय. ह्याला गर्दीचा प्रॉब्लेम आहे. सांगून 1.5 तास घालतो. ह्याला गर्दीचा प्रॉब्लेम आहे. आपण बाहेर गर्दीचा प्रॉब्लेम आहे तरी पण तो राहिला उभा. झालेलं चला आता काय. आता आपण फोटो काढूया. बघा मंदिर बघा. गणपतीपुळेचं मंदिर. फोटो काढूया थोडेसे आणि मग बघूया पुढे काय करायचं. हे दमले बघा. मस्त ऑथेंटिक असं जागा शोधली बाहेर जागा शोधतो. टेन्शन मस्त जागा शोधली. आपल्याला जेवता येईल प्रॉपर. जेवायला आपण आज ऑथेंटिकच जेवणार 100% एकदम परफेक्ट. या सगळ्या ट्रिपचं जे
नियोजन आहे ते पूर्णपणे सुमितने केलेलं आहे. त्यांचे ब्रदर्सची एक आम्ही लवकरच एक टूर्स अँड ट्रॅव्हल्स चालू करणार आहे. त्याची गोष्ट तुम्हाला सांगतात येईल, सांगेल आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये वगैरे. नक्कीच. चला आता जेवूया ऑथेंटिक जेवण. 5 मिनिटं झाली त्या लिंबू पाण्यासाठी वाट बघतोय. हा एवढा आतुरतेने वाट बघतोय त्या लिंबू पाण्यासाठी. सगळ्यांचे चेहरे बघा. हिचा तर कारभार संपला. थंडगार होतो जरा. Few inches later. गणपतीपुळेचं दर्शन घेऊन आता आम्ही आलोय जेवायला. सुमितला सांगितलं होतं असं ऑथेंटिक असं कोकणातलं जागा शोध जिथे आपण जेवू शकतो, म्हणजे खानावळ टाईप असं. सो आता आम्ही थांबलोय. आम्हाला रस्त्यामध्ये भेटलंय स्वाद घरचा. हे बघा हे स्वाद घरचा असं खानावळ भेटलंय. तिकडे बघूया आता कसं आहे जेवण. असं काय प्रमोशन वगैरे नाही आहे, आपण कुठे एवढं मोठी माणसं आहे प्रमोशन वगैरे. पण आता बघूया, जाऊया आतमध्ये जेवूया, जेवणाची टेस्ट बघूया कशी आहे काय. आणि नंतर आम्ही स्पोर्ट्स वगैरे करणार आहे, वॉटर स्पोर्ट्स वगैरे ते तुम्हाला दाखवतो. आम्ही तर जिथे थांबलेलो स्वाद घरचा, तिकडे काय जेवण भेटलं नाही आम्हाला. प्लीज आतमध्ये गेलतो मी, तो वास होता. तुला कळते का याच्यावरलं म्हणजे तो बोललो ना त्यांनी येऊन इथे. अरे त्याचा चिंबोरीचा वास, मच्छीचा वास. चिंबोरी सहजासहजी खात नाही मी लवकर, पण तो वास आहे असं मला ना फुल म्हणजे असं डायरेक्ट इसवीसन पूर्वमध्ये माझी मम्मी तशी बनवायची असे. एकदम आणि सीटच भेटली नाही. मी त्या वासामध्ये हरवून गेलतो. आणि नंतर काय झालं, जागा नाही भेटली. नंतर असं झालं का तो आम्हाला आला ना बोलला का आमचं सर्व वासच राहिलाय, सर्व संपलंय, सगळं संपलंय बोल, अख्खं मटेरियल संपलं. 4 वाजता मग आमच्या तोंडांचे झाले वाट लागली. आता आम्ही परत शोधात निघालोय ऑथेंटिक जेवणाची. त्यांनी आम्हाला एक ऍड्रेस सांगितलं जेवणासाठी सगळे चाळे चालले. ऑथेंटिक जेवणासाठी इकडे तिकडे फिरतोय कंटिन्यू. नाही प्लीज आम्हाला दादा प्लीज. त्यांनी सांगितलं प्लीज. हा थँक्स. थांब रे दादा. बोल. त्यांनी एक त्याच्या मित्राच्या हॉटेलचं हे सांगितलं, बोलतो सेम टेस्ट आहे, बोलतो तुम्ही जा ना ट्राय करा. समीर आता बघूया हॉटेल समीर मध्ये जाऊन आम्हाला कॉन्फिडन्स पण आलाय. समीर जाऊन आता खाऊ आणि वेल डन समीर. डायरेक्ट हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये. आता आम्ही इथे आलो होतो आदित्य खानावळ मध्ये परत एकदा बघायला जेवण आहे. काय आलं, बंद झालं बंद. माझ्यातले पेशंट संपले. 4 वाजलेत, 4:08 झालेत. आम्ही कधीपासून जेवण शोधतोय. तिकडे गेलो, तिकडे जेवण नाही. परत दुसरा बघितला, तो बंद होता. डायरेक्ट पोलीस बसलेले. आता तिसरा बघितला, जेवण नाही. गौरव गाडीत बस. प्रयत्नानंतर आम्हाला आता जागा भेटलेली आहे जेवणासाठी. बघितला नाही, डायरेक्ट जेवायला बसले. सगळ्यांची चेहऱ्यांची वाट लागली. डायरेक्ट भूक लागली, भरपूर भूक लागली. बदमुष्ट डायरेक्ट वाट लागून टाकले पब्लिकची. त्यामुळे आता आधी जेवूया आणि मग बघूया. आणि जेवणात भूक लागली खूप जास्त. मी चिकन थाळी मागवले. पापलेट माझी नाही, सॉरी पापलेट घ्यायची. लागले सगळ्यांना खतरनाक वाली. आता जेवूया, खूप भूक लागले, खतरनाक वाली भूक लागले. तर पापलेट, इधर सुरमई, इधर चिकन, इधर कोलंबी. जेवूया. जेवण झालंय आमचं. आता आम्ही आलोय वॉटर स्पोर्ट्स करायला. कोणता बीच आहे माहिती नाही. आम्ही गाडीत पटकन जाऊन आम्ही आलो आता वॉटर स्पोर्ट्स करायला. आंघोळ करायला. कोणता बीच आहे काय माहिती नाही. जो भेटेल तो बीचवर गेलोय, काही विषय नाही.
आणि मी तुम्हाला सजेस्ट करतो आरे वारे हा, नका जाऊ. फेमस आहे ना, काही नाही काय आरे वारेला. नाही, सगळं जे रील वर्सेस रिअल झाले, लिटरली असं झालंय विषय. जायचं असेल तर एकदा गणपतीपुळेच्या बीचला जा, नाही तर आता काय कवरून काहीतरी नाव आहे. हा, तो इथे गणपतीपुळेवरनं परत येतानाच लागतो, त्यामुळे तुम्ही बघू शकता आणि तिथे मग येऊ शकता. बाकी आरे वेरे काय जाऊ नका. समथिंग कुछ तो क्रेजी होने वाला है, क्रेजी क्रेजी होने वाला है, क्रेजी. सुमित, आता आम्ही नंतर भेटतो तुम्हाला क्रेजी राईड केल्यावर. जय तू इथे बाईक. गाईज माझ्याकडे फोन दिलेला आहे मितेशचा, बिकॉज मितेश, गौरव आणि जतीन राईड करायला चालले. मला नाही पाहिजे. तुम्ही फोन घे. दम है तो रोके दिखा शेखावर. मस्त मडी मडी. अरे फेसवर आलोय ना ते. मडी मडी का अपने घर जाना है. मुझे घर जाना है. मडी मडी. हळद लावते. थापतोय थापीनी थापीनी थापतोय. ये क्या बना दिया भाई. बस तू बस 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 तिच्यावरती बसते. ये क्या हो रहा है भाई. ये क्रेजी क्रेजी हो रहा बहन डर गई, बहन डर गई, बहन डर. फुल क्रेजी, एकदम क्रेजी एक्सपिरियंस, क्रेजी एक्सपिरियंस. माझ्या आता थोडं एकच आहे. दम है तो रक्त का शेखावत. नहीं तो छोड़ दूंगा ये सिंडिकेट. दम में तो रोके दिखा शेखावत. नहीं तो छोड़ दूंगा ये सिंडिकेट. क्रेजी एक्सपिरियन्स झालेला आहे. आता आम्ही चाललोय परत रूम वरती, किंवा असंच रात्री बीच वरती फिरणार. अरे आता चेंज करू, बकचोदी करू, फिरू, खाऊ पिऊ, नंतर लास्टला रूम. ओके चलो. मजा आले मित्रांनो, खूप जास्त मजा आली. सगळी मजा आम्ही तुम्हाला बघितली नसेल तुम्ही. याच्यात टाक, जास्त जेवढं टाकता येईल तेवढं. टाकू काही पण. तुझा ब्लॉग चालू केला मी. हा ते बघ, हे बघ आम्ही अशी हे करतोय.
हा जुगाड बिकॉज आम्ही प्रॉपर असं फेकून दे का फेकून दे नवीन येत रे मी धुवेन त्यांना कुठे टाकवायचं टाकू अरे बरं पच्चे 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 मितेश चला आता आम्ही रात्री चाललोय बीच वरती नाईट स्पेंड करायला फिरायला. म्हणजे तो बीचची स्पेशालिटी काहीतरी ते ब्ल्यू काय काय आहे का ते ब्ल्यू ओशन ते चमकते काहीतरी. जाऊन दे विसरलो नाही. निघूया आपण. अरे तू काही चाली सॉरी. हे बघा काय चालू माझ्या अंगानी खेळल्या आल्या ग बाया आल्या आमच्या अंगानी खेळल्या मन पुरवलंय बायांचा तरी कशावरी थांबल्या मन पुरवलंय बायांचा तरी कशावरी थांबल्या काग तुम्ही घुसल्या ग बायानो काग तुम्ही घुसल्या. काय पाहिजे मोटार मागतान बा फिरायला मोटार हे मोटारीचे नादान माझ्या बाया जायला गार ग बाया जायला गार मागतान फिरायला मोटार कार ग नादान माझ्या बाया जायला गार ग बाया जायला गार मागताना. सगळी मजा केल्यानंतर आम्ही गेलो होतो रूम वरती. पण आजचा प्लॅन काहीतरी वेगळा आहे. आज कुछ तो क्रेझी होने वाला आहे कारण की आम्ही नाईट स्पेंड करतोय बीच वरती. बरोबर ऐकलंय तुम्ही, आम्ही नाईट स्पेंड करतोय बीच वरती. पूर्ण नाईट स्पेंड आम्ही बीच वरती करणार आहे. आणि सगळं आता सामान वगैरे आणलं बॉन फायर साठी. सगळे 4 बॉटलची कार होती ना. तर आम्ही 4 बॉटल हा इकडे हा आहे लोकेशन आणि इकडे पूर्णपणे बीच आणि अख्खी रात्र आम्ही जागणार बीच वरती. आता आम्ही आलोय बीच वरती. समोर बीच आहे, दिसणार नाही तुम्हाला ऍक्च्युली. तर 1x मध्ये करतो थांबा 2 मिनिटं. दिसेल तुम्हाला जसं दिसेल तसं आता, कारण की मला माहिती नाही किती दिसतंय तरी पण बघा. पण आता आमचं आता इथे चालू आहे बॉन फायरची तयारी. सुक्का ठेव ना सगळ्यात खाली पहिले. तर मस्त बॉन फायर आम्ही जेवणार इकडे बीच वरती. मजा येईल तुम्हाला दाखवतो आता जी आम्ही मस्ती करणार आहे, मजा करणार आहे ते सगळं दाखवतो तुम्हाला. फ्लॅश बोला येणार ना गाण्यामधला सीन का वाटतं असं क्रेझी क्रेझी. आता आम्ही निघालोय ऍक्च्युली इकडून. आता बॉन फायर वगैरे केलं, जरा मजा केली, जरा खाल्लं आणि निघालो. कारण की जास्त उशीर असतं थांबणं बीचवरती बरोबर नाही. सो आम्ही निघालो. आता जाऊया रूमवर. एका बीचवरती राऊंड वगैरे मारून मग रूमवर जाऊया आणि जेवूया, मजा करूया तिकडे जाऊन. बघूया काय होतंय पुढे. ऍक्च्युली टाइम एवढाच होता. हां कारण की ठीक आहे काय एवढा इश्यू नाही. पण जेवढी मजा केली तेवढी भारी केली. आता पुढच्या बीचवरती फिरायला. आता आपण चाललोय कुठं पुढच्या बीचवर का. हा आता पुढच्या बीचवर जे ना निळा हा ब्ल्यू ओशन बीच. ब्ल्यू ओशन हा कोणता बीच होता. हा खाडी काय खेळ काय कोणता बीच होता रे. हा भाटी बीच. भाटी बीचवर आम्ही मस्त मजा केली आणि आता पीस मस्त मजा केली आणि मस्त 2 तास बसलो आणि नंतर निघालो. आता ब्ल्यू ओशन बीच बघायला बीच बघूया, तिकडचं निळसार पाणी बघू. आणि मग आणि ते कसं माहिती की ते असं अचानक येणार आहे, त्यामध्ये प्लॅन्क्टन्स वगैरे असतात ना, त्याच्यामुळे ते पाणी कधी काही निळं होतं. जर ते तिथं आम्हाला अवेलेबल असले तर तुम्हाला पण बघायला भेटेल हे 100%. आणि असं तुम्हाला वाटत असेल की आम्ही बॉन फायर वगैरे सगळं प्लॅन केलं होतं, ते काहीच प्लॅन केलं नव्हतं. सगळं अनप्लॅन्ड आहे. ही ट्रिपच अनप्लॅन्ड आहे अख्खी. काय म्हणतात
बस आधी. ओके सर, चला जाऊया. माझा फोन सेल तुझ्याकडे आहे ना. जो बीच आहे तो बीच ओशियन बीच म्हणून, ब्ल्यू ओशियन बीच म्हणून असं काहीतरी आहे. पण आता तरी काही दिसत नाही आहे सध्या तरी, पण असं ब्ल्यू ओशियन बीच या बीचला म्हणतात. हे मालवणाच्या इकडचंच बीच आहे, थोडं गणपतीपुळेपासून पुढचा बीच आहे. सो बघूया, आता तसं तर दिसत नाही आहे पण खूप शांत आहे, कोण नाही आहे या बीचवरती, आम्हीच सगळे. पण सेफ असं काही विषय नाही आहे. बघूया आमचं हे काय म्हणतेस तू, कसं चाललं आहे? एकदम शांत समुद्राच्या किनारी असं बसून बॉनफायर वगैरे करून आम्ही निघणार घरी. इथे आम्ही ॲक्च्युली काहीच प्लॅन केला नव्हता की आम्ही ब्ल्यू ओशन बीचला जाऊन बॉनफायर वगैरे पेटवू, पण असं नियतीने साथ दिली की आम्ही तिकडे गेलो आणि तिकडे कोणी नव्हतं आणि आम्ही मस्तपैकी तिकडे बॉनफायर लावला आणि आमची मस्ती सुरू केली. आणि आमच्या मस्तीमध्ये आम्ही एवढे दंग झालेलो की आम्हाला कळलंच नाही की आम्ही व्हिडिओ वगैरे काढले नाही, काही केलं नाही आणि आम्ही तिकडे फक्त मस्ती करत होतो आणि मजा घेत होतो. आता ऑन फायर पेटवला आहे पोरांनी. असं वाटतं रे बघ, मस्तच वाटतं. तुझा पण छान आलाय. दाखव आता तुझे काढ ना. वा वा वा, हा काय फिलिंग आहे भाई. वा वा वा, जतीन काय म्हणायचं तुला? ही जी फिलिंग आहे स्वर्ग. स्वर्ग काय म्हणतो गौरव? नर्क. नर्क आग नाही रे, फिलिंग एकदम चुम्मा स्वर्ग सारखी. आपण ब्ल्यू ओशियन बीच वर आलोय. माणसाने हा, जनावर आहे. आणि मित्रांनो, तर आता सकाळचे 6:30-7 वाजलेले आणि आम्ही पूर्ण नाईट स्पेंड केले बीचवरती. फुल मजा केली. तो ब्ल्यू ओशन बोलतात ना भाई, आम्ही खरं रियालिटी मध्ये बघितलं. आम्ही एन्जॉय करायच्या एवढ्या नादात होतो का आम्ही प्रॉपर व्हिडिओ वगैरे काही काढायच्या मूड मध्ये नव्हतो, जस्ट एन्जॉयमेंट करत होतो. काही फोटोज आहेत, खूप आम्ही ते शेअर करूया. पण असं तुम्हाला वाटत असेल की मी थे किंवा व्हिडिओमध्ये बघून असं वाटत असेल की भाई एवढं तर होणं शक्य नाही आहे. आम्हाला पण वाटलं होतं, पण जेव्हा आम्ही इथे थांबलो, आम्ही इथं नाईट स्पेंड केली, तर आम्हाला कळलं की ट्रू, इट्स ट्रू. बस ते खरं आहे, हे खरं आहे, हे खोटं नाही आहे. बेस्ट एव्हर नाईट. बेस्ट एव्हर नाईट, बेस्ट एव्हर नाईट. फुल एव्हर बॉनफायर केलं. बघा, हे बॉनफायर केलं होतं. काही क्लिप असतील त्यातलं तर टाकून दाखवतो तुम्हाला मी, काही विषय नाही या गोष्टीचा. पण हा मला असं वाटतं आम्ही कचरा सगळा उचलून मला, देतोय. हा कचरा, आणि मेन म्हणजे हे कचरा आम्ही इथे काहीच ठेवत नाहीये, कारण की आम्हाला कोकणाची मुंबई बनवायची नाही. आणि आता मला असं वाटतं की हा ब्लॉगचा परफेक्ट एंड असू शकतो. सो मी इथेच आपला ब्लॉग नंबर 2 कोकण डायरीज मधला एंड करतो. सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि बदमोश गँगला पण सबस्क्राईब करा. चलो बाय बाय. आता आम्ही चाललो बीचवरती फोटोज आणि व्हिडिओज काढायला. 3 दिवस झाले, 3 दिवस कंटिन्यू फिरतोय, पण एनर्जी काय कमी होत नाही पोरांची. बाई डेडिकेशन लेवल एवढं आहे. थांबलोय, हायवेला थांबलोय.